इकडे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनामध्ये 10 पटीने वाढ झालेली आहे। तब्बल 40 वर्षांनी प्रशिक्षणार्थींना प्रति महिना 500 रुपये विद्यावेतन मिळणार आहे। 40 ते 60 रुपयांवरून प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार आता प्रति महिना 500 रुपये विद्यावेतन। 1983 सालापासून 2023 पर्यंत खुल्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांना 40 रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 60 रुपये विद्यावेतन मिळत होतं। पात्र प्रशिक्षणार्थींना या एका वर्षाला मिळणार आता जे वेतन आहे ते एकूण 6000 झालेलं आहे। दरम्यान या संदर्भात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थी आणि निदेशक यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीला 1983 साली 40 आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याला 60 रुपये असं विद्यावेतन मिळत होतं। तब्बल 40 वर्षानंतर या सरकारनं त्यांच्या विद्यावेतनात वाढ केलेली आहे। मी आता सध्या उभा आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षणमध्ये। माझ्यासोबत काही प्रशिक्षणार्थी आणि गट निदेशक सर आहेत। सर काय सांगाल, काय योजना होती, काय झालं नेमकं? 1983 साली महाराष्ट्र शासनाने ITI शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यावेतनाची स्कीम आणली। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे शेतकरी, जवान किंवा छोटे व्यावसायिक ह्यांची मुलं असतात। कोणी श्रीमंताची मुलं ITI मध्ये येत नाहीत। मग ह्या गरीब मुलांना प्रशिक्षण घेता यावं, त्यांच्या पायावर उभं राहता यावं यासाठी शासनानं दरमहा 1983 साली GR काढला, शासन निर्णय काढला आणि खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यासाठी 40 रुपये दरमहा म्हणजे वर्षाला 480 रुपये आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याला दरमहा 60 रुपये म्हणजे वर्षाला 720 रुपये इतकं विद्यावेतन दिलं। 1983 साली महागाई खूप कमी होती, आता महागाई खूप वाढली। अनेक वर्षापासून आमची सर्व निदेशकांची विद्यार्थ्यांची मागणी शासनाकडे होती की बाबा आमचं विद्यावेतन वाढवा, कमीत कमी 500 रुपये तरी करा। आणि मंगलप्रसाद लोढा साहेब हे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री झाले आणि त्यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं आणि अनेक जे काही असे शिल्पनिदेशक असतील ग्रामीण भागामध्ये काम करणारे ह्यांच्या मागणीवरून त्यांनी सर्वप्रथम 500 रुपये देण्याचं आम्हाला मागच्या विधानसभेच्या सत्रामध्ये जे नागपूरला अधिवेशन झालं होतं त्यामध्ये साहेबांनी विधानसभेमध्ये सुद्धा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा ती घोषणा केली होती। त्याप्रमाणे मागच्या 6 महिन्याखाली त्याचा GR निघाला। मात्र MahaDBT वरती खात्याचं लिंक करणे याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि आज आमच्या जीवनामधला, विद्यार्थ्यांच्या जीवनामधला आनंदाचा क्षण आम्ही आज पाहिला। काय आनंद साजरा केला? आम्ही आज सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवले, एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि खात्यावर आमच्या अचानकपणे सकाळी विद्यार्थ्यांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले। म्हणजे पहिला हप्ता विद्यार्थ्यांना मिळाला। महाराष्ट्र हे देशातलं प्रगत राज्य आहे आणि आता हे पहिलं राज्य झालंय की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा फायदा मिळतोय। महाराष्ट्रातल्या 1 लाख विद्यार्थ्यांना 60 कोटी रुपयापेक्षा जास्तीची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। काही प्रशिक्षणार्थी माझ्यासोबत आहेत। तुला काय फायदा होणार याचा? कसं शिक्षणासाठी? मला शिक्षणासाठी फायदा होणार आहे त्या पैशांचा। त्याने मी आता पुढे शाळा शिकू शकतो, कॉलेजला करू शकतो ह्याच्यावरून। आणि काय परिस्थिती काय तुझी? गरीब परिस्थिती आहे माझी। कशी मदत होणार तुझी? मला शिक्षणासाठी वह्या पुस्तक घेण्यासाठी मदत होणार आहे शिक्षणाची। तर माझ्यासोबत काही मुली पण आहेत। काय तुम्हाला आता याचा फायदा होणार आहे, काय सांगशील? जसं की आता झरकर सरांनी सांगितलं की सहसा तर ग्रामीण भागातूनच विद्यार्थी येतात, तसं मी पण ग्रामीण भागातूनच आलेले आहे आणि माझे वडील शेतकरी आहेत त्यामुळं मला या स्टायफंडचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे। सहसा तर ग्रामीण भागातले विद्यार्थी कमी असतात, जसं की ज्यांचे वडील शेती करतात त्यांना ITI करण्यासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी हा स्टायफंड महत्त्वाचा आहे। त्यामुळं जसे की आम्हाला दरमहा 500 रुपये आहे, तसं जर 1000 रुपये दरमहा करून दिलं तर आमच्या शिक्षणासाठी त्याचा जास्त उपयोग होईल। आज काय केलं, काय सेलिब्रेशन केलं नेमकं? आज आम्ही सेलिब्रेशन केला, पेढे भरवले, घोषणाबाजी झाली। विद्यार्थ्याच्या काही भावना पण आता त्यांनी आवरू शकत नाही आणि ह्या मिळणाऱ्या स्टायफंडचा नक्की विद्यार्थी आता आपल्या शिक्षणासाठी उपयोग करतील असं मत आता विद्यार्थ्यांनी व्यक्त केले। काकासाहेब कांबळे, ABP माझा, धाराशिव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।